नमस्कार, मी अमृता आकाश. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण व्यवसाय ऑटोमेशन आणि व्यवसाय वाढ याविषयी माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर अजय शेष. डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत करते. नमस्कार. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण सरांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर अजय शेष MBBS MD PhD आहेत आणि पॅथॉलॉजिस्ट सुद्धा आहेत. तसंच अजय भारत प्रकल्पाचे संस्थापक आहेत. 3 वेळा गिनीज विश्व रेकॉर्ड मध्ये त्यांची नोंद आहे. 2017 युथ आयकॉन ऑफ इंडिया छत्तीसगड भूषण सन्मान, महाराष्ट्र मंडळ जीवन गौरव पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळालाय. त्याचबरोबर लाईफ चॅम्पियन्स इकोसिस्टम ऑल इंडिया ग्रुपचे संस्थापक असून SME लघु आणि मध्यम उद्योगाचं ऑटोमेशन एक्सपर्ट आणि ट्रेनर सुद्धा ते आहेत. तर आज व्यवसायाबरोबरच ऑटोमेशन याविषयी देखील आपण बोलणार आहोत. बिझनेस ऑटोमेशन आणि बिझनेस ग्रोथ यामध्ये अनेक वेळेला गल्लत होते, गैरसमज होतात. तर यात नेमका फरक काय आहे? आज जर तुम्ही मागचा एपिसोड पाहिला असेल तर त्याच्यात मी म्हटलं होतं की एक ग्रोथ जी होऊ शकत नाही किंवा एका लिमिट नंतर ग्रोथ थांबते, त्याचं मुख्य कारण एक हे असतं की एंटरप्रेन्योर वन मॅन आर्मी बनून जातो आणि कोणताही व्यक्ती कितीही काबिल असला तरी पण तो 10 तासाच्या वर इफेक्टिव्ह काम करू शकत नाही. तर आता जर मी एकटा आहे तर मी 10 तासाच्या वर तर काम करू शकत नाही. तर म्हणून मला जर याच्यावर ग्रोथ जर करायची आहे तर मला 2 गोष्टी कराव्या लागतील. नंबर 1, मला एक सिस्टम बनवावं लागेल ज्या सिस्टम मध्ये तो बिझनेस चालेल. मी बिझनेस मध्ये असो किंवा उपस्थित असो की नसो, बिझनेस तसाच चालायला पाहिजे. याच्यासाठी आपल्याला एक सिस्टम बनवावा लागतो. त्या सिस्टम प्रकारे हा पूर्ण बिझनेस चालतो. इफ बिझनेस इज डिपेंडेंट ऑन यू, तुमच्या उपस्थितीची गरज जर आहेच आहे म्हणजे बिझनेस तुमच्याप्रमाणे चालतोय, सिस्टम प्रमाणे चालत नाही. मी नेहमी सांगतो, एक बिजनेसमैन की सफलता इस बात पे निर्भर नहीं करती कि उसके रहते हुए बिजनेस कैसे चलता है. उसकी सफलता इस बात पे निर्भर करती है कि उसके एब्सेंस में, उसकी अनुपस्थिति में बिजनेस कैसे चलता है. और अनुपस्थिति में बिजनेस चले, यही बिजनेस ऑटोमेशन है. पुष्कळ उद्योजक मला म्हणतात, सर जब मेरा बिजनेस ग्रो हो जाएगा तब मैं ऑटोमेट करूंगा. मी त्यांना नेहमी हेच म्हणतो कि जब तुम बिजनेस को ऑटोमेट करोगे तब तुम्हारा बिझनेस ग्रो होगा. सर बिझनेस ग्रोथ म्हणजे तुमचे मल्टिपल प्रोडक्ट्स आहेत, अनलिमिटेड कस्टमर्स आहेत, मल्टिपल ब्रांचेस आहेत, तुमची सर्व्हिसेस रोज 500 लोक, 1000 लोक, 2000 लोक तुमची कंपनी सर्व करते आहे, जे तुमच्या एकट्याला करणं पॉसिबल नाही. तर ग्रोथ म्हणजे जेव्हा तुम्ही इतक्या मोठ्या स्केलवर काम करतात आणि ऑटोमेशन म्हणजे अशी बिझनेस सिस्टम बनवायची जी तुमच्या ॲब्सेन्स मध्ये चालेल. कारण की लक्षात ठेवा, उद्याला तुमचे 10 ब्रांचेस राहतील, तुम्ही एका वेळेला तर एकाच ब्रांचमध्ये राहणार. तर हा ऑटोमेटेड सिस्टम चालतो जेव्हा तुम्ही नाही राहणार आणि बिझनेस अगदी तसाच चालतो तुमच्या प्रेझेन्समध्ये आणि तुमच्या ऑप्शन्समध्ये. याला ऑटोमेशन म्हणतात. आणि या ऑटोमेशनमुळे जे आपले मल्टिपल ब्रांचेस होतात, आपली ग्रोथ होते, आपले प्रोडक्ट्स वाढतात, कस्टमर्स वाढतात, ती असते बिझनेस ग्रोथ. तर बिझनेस ऑटोमेशन आणि बिझनेस ग्रोथ मध्ये हाच डिफरन्स आहे. बिझनेस ऑटोमेट कराल तर ग्रोथ अनलिमिटेड होईल. जर बिझनेस ऑटोमेट करणार नाही तर तुम्ही जेवढं काम करू शकता तेवढं बिझनेस वाढेल, त्याच्या पुढे बिझनेस ग्रोथ होणार नाही. अगदीच. ऑटोमेशन केल्यानंतर बिझनेसची ग्रोथ होते, मात्र जिथे बिझनेसची ग्रोथ होत असते तिथे तोटाही होतो आणि नफा देखील होतो. मात्र अशा वेळेला उद्योजकाकडून देखील काही चुका होतात आणि त्या चुकांमुळे त्या बिझनेसवर त्याचा परिणाम होतो. साहजिकच ही गोष्ट आहे. तर नेमक्या या चुका टाळायच्या कशा? 4-5 पॉइंट्स मी सांगू इच्छितो, जे जर तुम्ही अवॉइड केले किंवा लक्षात ठेवलं की अरे आपण या चुकीकडे जातो आहे तर आपल्याला खूप फायदा होईल. नंबर 1, आपल्या फायनान्सेसवर, आपल्या पैशावर एक चांगली टाईट ग्रिप असावी की किती पैसा येतो आहे, किती पैसा जातो आहे, किती पैसा आला. मी पुष्कळ बिझनेसमॅनला मी पाहतो, मी त्यांना विचारतो तुमचा इयरली टर्नओव्हर काय आहे किंवा मागच्या क्वार्टरमध्ये तुमचा किती प्रॉफिट झाला, तर त्याचं काही उत्तर त्यांच्याजवळ नसतं. आता जर तुम्हाला माहित नाही की मागच्या क्वार्टरमध्ये तुम्ही प्रॉफिट किती केला, जर हेच तुम्हाला माहित नाही तर पुढच्या क्वार्टरचे तुम्ही टार्गेट्स कसे सेट करणार? तुम्हाला आपले नंबर्स तर माहित असले पाहिजे. अरे आपण बिझनेसमध्ये आहोत प्रॉफिटसाठी आणि मागच्या क्वार्टरचा प्रॉफिटचा नंबरच जर तुम्हाला माहित नाही तर मग कसं प्लॅनिंग करायचं, कसं, आणि मग मी पण तुमची कशी मदत करणार? तर पहिला पॉइंट की बिझनेसच्या नंबर्सवर ग्रिप नसणे
हा पहिला तोटा असतो ज्याला तुम्ही अवॉइड केला पाहिजे. कोणत्याही वेळेला तुम्हाला रात्री झोपेत उठूनही जर मी तुम्हाला विचारलं मागच्या महिन्याची इन्कम किती होती, प्रॉफिट किती होता, तुम्ही सांगितलं पाहिजे. आणि असं तुमचं अकाउंटिंग सिस्टम असलं पाहिजे. दुसरं जे मी मागच्या एपिसोडमध्ये थोडंसं याच्याबद्दल बोललो होतो की टीमवर विश्वास नाही ठेवणे, टीम तयार न करणे. मी पुन्हा म्हणतो, तुम्ही एकटे किती काम करू शकाल, किती कस्टमर्स पाहू शकाल, पण जर तुमच्याजवळ टीम आहे जे अनलिमिटेड कस्टमर्सला सर्व करतात तर तेव्हा तुमचा बिझनेस जो आहे तो वाढू शकतो. तर टीम तयार करणे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवणे. सुरुवातीला ते चुका करतील, आपणही चुका केल्या, तुम्ही चुका केल्या, सुरुवातीला चुका करूनच आपण शिकतो. तर त्यांच्यावर विश्वास ठेवणे, त्यांना डिसिजन्स घेऊ देणे, त्यांना काबिल बनवणे, हे जर तुम्ही नाही केलं आणि तुम्हाला वाटलं की माझ्यासारखं तर कोणी करूच नाही शकत, तुमच्यासारखं कोणी करूच नाही शकत, पण ते फक्त त्या 10, 12, 15, 20 कस्टमर्ससाठी, अनलिमिटेड कस्टमर्ससाठी तुम्हाला टीम असली पाहिजे. तिसरं हे की टीमवर ट्रस्ट नसणे, म्हणजे एक तर त्यांना काबिल नाही बनवणे, तिसरं त्यांच्यावर ट्रस्ट नसणे की नाही याला जर जास्त शिकवलं किंवा सर मला लोक म्हणतात की सर जर जास्त शिकवून दिलं तर ते तर सोडून चालले जातील, किंवा जर ते खूप काबिल झाले तर मला त्यांना मॅनेज करायला प्रॉब्लेम येईल, ते जास्त सॅलरी मागतील किंवा माझंच कॉम्पिटिटर बनून जाईल. हा विचार कुठून तरी आलाय आपल्या भारतीय जनमानसात की नाही लोकांना काबिल बनवलं तर ते सोडून जातील. हे पहा, तुम्ही काबिल बनवा किंवा नाही बनवा, प्रत्येक कंपनीतून लोक सोडून जातात आणि नवीन लोक पण येतात. लोक सोडून जातात हा प्रॉब्लेम नव्हे, दुसऱ्या लोकांपासून त्यांना रिप्लेस करण्याचा सिस्टम नसणे हा प्रॉब्लेम आहे. तर जर तुम्ही लोकांना शिकवलं नाही तर पुन्हा सगळं तुमच्यावर येईल आणि ग्रोथ एका लिमिटवर थांबेल. तर लोकांना शिकवत राहा. जर तुम्ही शिकवलं तरी लोक जातील, तुम्ही नाही शिकवलं तरी लोक जातील. तर लोकांचं येणं जाणं प्रत्येक कंपनीमध्ये सुरू असतं. तो कोणताही व्यवसाय असला, मोठ्या मोठ्या कंपनीमधूनही लोक सोडतात की नाही सोडत, तो इश्यू नाही आहे. इश्यू हे आहे की लोक जर सोडतात तर लोक जॉईन सुद्धा करतात. तुमच्याकडे शिकवण्याची पद्धत सुरू असली पाहिजे, म्हणजे चांगले लोक येतील, टिकतील, आणि जर लोक गेले तर दुसरे लोक त्यांना रिप्लेस करतील. ही माइंडसेट नसणे हा एक खूप इम्पॉर्टंट जो आहे तो पार्ट आहे. आणि एक खूप महत्त्वपूर्ण गोष्ट जी त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगू इच्छितो ते हे आहे की हे समजायचं की माझा धंदा तो लोकल आहे. तुम्ही लक्षात ठेवा की जर तुम्ही टेक्नॉलॉजीचा यूज नाही केला आणि आपल्या धंद्याला जर लोकलच ठेवला, आजकाल लोकल धंदा काहीच नसतो, काही नसतो. मी एक चंडीगडची एक सिंपल गृहिणी, ती आज चेन्नईमध्ये धंदा करते, हैदराबादला धंदा करते, तिरुवनंतपुरम मध्ये धंदा करते, तिथे बसून तिचं पहिले छोटंसं एक दुकान होतं, आज ती सगळीकडे धंदा करते. कशाला? कारण की तिने टेक्नॉलॉजीला यूज केलं. ती म्हणू शकत असते की नाही मेरा धंदा तो सिर्फ चंडीगड में है, पण आज बिकॉज शी हॅज यूज टेक्नॉलॉजी, इंटरनेटचा प्रॉपर वापर केला, म्हणून ती आज सगळीकडे येतं. इंटरनेटला इग्नोर करणे किंवा हे माइंडसेट ठेवणे की माझा धंदा तर लोकल आहे, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असू शकतो तुमच्या धंद्याला लोकलच ठेवण्यात. एक छोटीशी गोष्ट अजून आहे ती हे आहे की जर तुम्ही जर आपल्या लोकांवर विश्वास केला नाही तर मग तुमचा धंदा ग्रो होऊच नाही शकणार. हे एक खूप महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. तर आपला बिझनेस वाढण्यासाठी नेमक्या कोणकोणत्या गोष्टी करायला हव्या हे तुम्ही सांगितलं, मात्र त्याला देखील एक सिस्टीम असते ज्याला आपण बिझनेस सिस्टीम असं म्हणतो. तर ही सिस्टीम म्हणजे नेमकं काय? सिस्टीम म्हणजे अगेन जसं आपला जशी एक शाळा असते, ते शाळेचा एक टाइम टेबल असतो. शाळा सुरू व्हायची वेळ असते, शाळा संपायची वेळ असते, कोणत्या वेळेला कोणता क्लास होईल, काय होईल, ते एक सगळी एक शिस्त असते. तर आपण बिझनेस सिस्टम म्हणजे एक शिस्त समजू शकतो की एक जर कस्टमर आला तर सगळ्यात पहिले काय झालं पाहिजे, त्याच्या नंबर 2 नंबरवर काय झालंच पाहिजे, तिसऱ्या पोझिशनवर काय झालं पाहिजे, जेव्हा तो पेमेंटसाठी जातो तेव्हा एक्झॅक्टली काय काय स्टेप्स आहेत, हे स्टेप्स फॉलो केल्याच जातील. तुम्ही तिथे असा किंवा तुम्ही तिथे नसले तरी पण ते हीच जी शिस्त आहे, जो मेथड आहे, जो लिहिलेला असतो, आणि तो लिहिलेला सिस्टम जो जे नवीन टीम मेंबर्स येतात त्यांच्यासाठी एक ट्रेनिंग मॅन्युअल सुद्धा बनतो. यालाच आपण म्हणतो एक बिझनेस सिस्टम. सिस्टम म्हणजे आपण म्हणतो की एक सिरीज ऑफ स्टेप्स विच एन्श्योर्स सक्सेस. हे पहा, सिस्टम तुमच्याकडेही आहे,
आजही तुमच्याकडे कस्टमर येतो ते सगळं, पण इश्यू हे आहे की तो सिस्टम लिहिलेला नाही आहे. ती शिस्त जेव्हा लिहिलेली असते त्याला आपण म्हणतो सिस्टम किंवा SOP म्हणतो, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर. ते जेव्हा तो मॅन्युअल लिहिलेला असतो, जसा शाळेचा सिलेबस लिहिलेला असतो त्याप्रमाणे क्लासेस होतात. कोणी केव्हा येऊन कसंही क्लास घेऊन जात नाही, पण आपल्या धंद्यात काय होतं, हा आपल्या स्टाईलने काम करतोय, तो आपल्या स्टाईलने काम करतोय, तिसरा आपल्या स्टाईलने काम करतोय, तर कस्टमरला एक कन्सिस्टन्सी मिळत नाही. कन्सिस्टन्सी मिळत नाही तर आपलं ब्रँड बनत नाही. तर कस्टमर तुमच्या या ब्रांचमध्ये येऊ किंवा त्या ब्रांचमध्ये येऊ किंवा कोणत्याही ब्रांचमध्ये येऊ, तुम्ही ताजच्या कोणत्याही ब्रांचमध्ये जा, तुम्हाला त्या शिस्तप्रमाणेच तुम्हाला तसाच अनुभव मिळेल. ताज तर मोठी कंपनी आहे, पण कोणतीही मोठी कंपनी पहिले तर छोटी कंपनी होती. तर हा सिस्टम लिहून काढणे आणि त्या सिस्टम प्रमाणे त्या सिस्टम मध्ये इम्प्रूव्हमेंट करत राहण्यालाच आपण सिस्टम म्हणतो. अगदीच. मात्र हाच बिझनेस वाढवण्यासाठी ज्या सिस्टम बद्दल तुम्ही बोलतात आहेत, तर बिझनेसमॅनच्या देखील लक्षात काही या 4-5 गोष्टी यायला पाहिजेत का? त्याचे काही मुद्दे किंवा काही सिद्धांत आहे का की तो तुम्ही प्रेक्षकांना सांगू शकाल? हो, सिस्टमचा जो किंवा आपण जे SOP म्हणतो, सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट आहे की तो लिखित असला पाहिजे. सिस्टम म्हणजे काय, एक संविधान असतो की ही या कंपनीमध्ये काम अशा प्रकारे केलं पाहिजे. आपल्या देशाचं संविधान आहे ना, आपल्या देशाचं संविधान लिहिलेलं आहे आणि प्रत्येक कोर्टमध्ये, प्रत्येक लीगल सेटिंगमध्ये तोच संविधान तो यूज होतो. मग तो आपला महाराष्ट्राचा कोर्ट असो की बंगालचा कोर्ट असो की उत्तर प्रदेशचा कोर्ट असो. तर सगळ्यात पहिले की आपण आज जे काम करतो आहे त्याला सगळ्यात पहिले लिहून घेणे. दुसरं महत्त्वपूर्ण आहे की पूर्ण टीमला त्याच्यावर एकमेव आणणे, म्हणजे पूर्ण टीमला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करणे, टीम बरोबर एकरस ते होणे. म्हणजे टीम जी एक्झिस्टिंग टीम आहे त्यांना माहीत असलं पाहिजे की हे काम आपण असं करतोय, आता हे असं लिहिलेलं आहे. तिसरी गोष्ट, जे नवीन टीम मेंबर्स येतात ते सगळ्यात पहिले त्यांचा तोच ट्रेनिंग मॅन्युअल सुद्धा असतो की या कंपनीत काम कसं केलं जातं. फॉर एक्झाम्पल, वी रन अ चेन ऑफ पॅथॉलॉजी लॅब्स आणि आमची ट्रेनिंग कंपनी सुद्धा आहे. त्याचे स्टँडर्ड प्रोसिजर्स लिहिलेले आहे. कोणी जर दुसऱ्या लॅबमध्ये किंवा दुसऱ्या ट्रेनिंग कंपनीमध्ये 10 वर्ष जरी काम केलं असेल तरी आमच्याकडे येऊन त्याला 1 महिन्याची ट्रेनिंग, 1 महिन्याचा SOP मॅन्युअल शिकावंच लागतं. कशाला? कारण की त्याला आता आमच्या सिस्टम प्रमाणे काम करायचं आहे आणि म्हणून ती कन्सिस्टंट सर्व्हिस आपण देऊ शकतो. हा तिसरा खूप महत्त्वपूर्ण मुद्दा आहे. आणि चौथा मुद्दा, त्या सिस्टममध्ये लगातार इम्प्रूव्हमेंट करत असलं पाहिजे, कारण की टेक्नॉलॉजी नवीन येत राहते, नवीन प्रकारचे कस्टमर्स येतात, नवीन प्रकारच्या घटना आपल्याकडे होतात. जसे कोविड झाले, कोविडमुळे किती SOPs चेंज झाले किंवा असे काही सामाजिक चेंजेस होतात, हे होतात. आपण नवीन प्रोडक्ट्स आणतो, नवीन सर्व्हिसेस आणतो, त्याचे कस्टमर्सचे एक्सपेक्टेशन्स वेगळे असतात. कोणता नवीन कॉम्पिटिटर येतो तर आपल्याला आपल्या SOP मध्ये त्याप्रमाणे चेंजेस करावे लागतात. तर इट इज अ लिव्हिंग डॉक्युमेंट, इट इज अ ग्रोईंग डॉक्युमेंट. तर ही चौथी, एकदा SOP बनवून ठेवून दिलं तसं ते चालत नाही. त्याच्यात ग्रोथ होत राहते आणि जी आपली परिस्थिती सुरू आहे त्याच्याप्रमाणे नेहमी ते रेलिव्हंट असलं पाहिजे, प्रासंगिक असलं पाहिजे. सो ही एक खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे आणि आम्ही आमच्या ट्रेनिंग प्रोग्राम्समध्ये एक्झॅक्टली हेच शिकवतो की कसं SOP लिहायचा. मी तुमच्या बिझनेसचा कदाचित एक्सपर्ट नाही, पण तुमच्याच बिझनेसची तुमची SOP कशी तुम्ही लिहू शकता याच्यात जरूर मी आणि आमचे जे दुसरे ट्रेनर्स आहेत ते तुम्हाला गाईड करू शकतात. आणि ती SOP झाल्यावरच तुम्ही एक्सपेक्ट करू शकता की तुमचा बिझनेस ग्रो होईल, कारण की तेव्हा तुम्ही असाल किंवा नसाल, बिझनेस एक्झॅक्टली तसाच चालेल. बिझनेस तुम्हाला मग कमवून देईल. तर जसं तुम्ही आता सांगितलं की बिझनेस करताना देखील काही महत्त्वाच्या गोष्टी आहे किंवा SOP आहे, ती जर एकदा करून घेतली तर अर्थात तो बिझनेस तुम्ही ग्रो करू शकता. त्यासाठी स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता आणि थेट सरांचं मार्गदर्शन घेऊ शकता. या विषयासंदर्भात आपण सरांकडून आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण व्यवसाय ऑटोमेशन आणि व्यवसाय वाढ याविषयी माहिती घेतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर अजय शेष. तर सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं तुम्ही सांगितलं की बिझनेस करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे, काय पॉइंट असतात किंवा काय SOP असते, मात्र एखादा व्यवसाय वाढवण्यासाठी देखील जितकीच महत्त्वाची सिस्टीम आहे त्याचबरोबर बिझनेस कोचिंग आणि मोटिवेशन यामध्ये देखील अनेकांना फरक कळत नाही. तर हा फरक तुम्ही कसा समजावून सांगाल?
मोटिवेशन हा एक दुसरा विषय असतो आणि कोचिंग हा एक दुसरा विषय असतो. मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की आमच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये माइंडसेटवर जेव्हा आपण काम करतो की आपली विचार पद्धती कशी असली पाहिजे त्याला आपण म्हणतो मोटिवेशन. मोटिवेशन म्हणजे एक आपण जसं एनकरेजमेंट देणे. मोटिवेशन म्हणजे कोणत्या व्यक्तीला त्याच्या कॅपॅसिटीचा ज्ञान करून देणे की तू इतका कॅपेबल आहेस. मोटिवेशन म्हणजे जर तो टफ टाईममधून जो तो जातो आहे, त्याला काही प्रॉब्लेम्स येतात आहे, तर त्याला हे सांगणे की यस हा वेळ पण निघून जाईल, तू मेहनत करत राहा, लगे रहो डटे रहो ज्याला आपण म्हणतो ते लगे रहो डटे रहो और माइंडसेट बनाओ, कॉन्फिडन्स बिल्डिंग, ऑल दीज थिंग्स आर मोटिवेशन. आणि मोटिवेशन खूप जरुरी असतं. आय ऑल्सो अग्री दॅट मोटिवेशन. आणि एका वेळेस मी मोटिवेशनल स्पीकरच होतो. पण मोटिवेशन इज लाईक आपण जसं फुग्यात हवा भरतो तर फुगा जो आहे तो मोठा होऊन जातो. नो नॉट नेसेसरली की तो ग्रो होत नाही, तो रबर तेवढाच असतो, पण आत हवा भरल्या जाते म्हणून तो मोठा दिसतो. तर ठीक आहे, मोटिवेशनचा आपला एक इम्पॉर्टन्स आहे. मोटिवेशन इज अन इमोशनल ऑक्सिजन. ती हवा आपल्याला मिळते आणि जसा फुगा मोठा होतो नेसेसरीली ग्रो होत नाही. पण कोचिंग, बिझनेस कोचिंग इज एक्झॅक्टली की हे जो आपला माइंडसेटचा प्रॅक्टिकल यूज कसा करायचा हे आपण कोचिंगमध्ये आणि ट्रेनिंगमध्ये सांगतो. जसं मी फुगाचा जर एक्झाम्पल घेतला तर फुगा जर आपण खूप टाईट मोठा करून दिला, खूप कोणाला आपण मोटिवेशन देऊन दिलं, खूप आपण कोणाला जे आहे त्याला मेंटली त्याला हायपअप करून दिलं, त्याला एकदम हे करून दिलं, तर आणि एकदम जर त्याला वाटतं की बस आता तर बिझनेसमध्ये जाऊन मला 2 दिवसातच सक्सेस मिळणारच, हे मिळणारच वालं जे असतं, तर तो जो मोठा फुगा आहे मग एक पिनच पुष्कळ असते पूर्ण कोलॅप्स करायला. जर फक्त मोटिवेशन दिलं आणि जर ट्रेनिंग दिलं नाही तर ते फुग्यासारखं होतं की एक पिनच मग पुष्कळ असते आणि मग तो बिझनेसमध्ये जातो आणि जेव्हा त्याला पहिला लॉस होतो पूर्ण मोटिवेशन फुस होऊन जातं. तर मोटिवेशन इज इम्पॉर्टंट, बट मोर इम्पॉर्टंट दॅन मोटिवेशन इज द टूल्स अँड टेक्निक्स अँड इम्प्लिमेंटेशन. ठीक आहे, शिक्षित व्यक्ती कोण, डिग्र्या पुष्कळ लोकांजवळ असतात. शिक्षित कोण, जो त्या डिग्रीच्या त्या नॉलेजचा प्रॉपर यूज करेल. तर त्या मोटिवेशनचा प्रॉपर यूज करायला जे टूल्स, टेक्निक्स आणि मेथड्स जे आम्ही सांगतो ते ट्रेनिंगमध्ये असतं. तर मोटिवेशन तर इम्पॉर्टंट आहे आणि मोटिवेशनची गंगा तर व्हॉट्सअपवर सकाळपासूनच वाहते, राईट. ते त्याच्यासाठी अजून कुठे तुम्हाला जायची गरज नाही. पण त्यांनी बिझनेस ग्रो होतो का? नाही. बिझनेस ग्रो करायला तुम्हाला त्याचं सायन्स शिकावं लागतं आणि ते जे सायन्स आहे तेच बिझनेस ट्रेनिंग आणि कोचिंगमध्ये होऊ शकतो. अगदीच. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून देखील जे उद्योजक आपल्याला पाहतात आहेत, जे प्रेक्षक आपल्याला पाहतायत, त्यांना तुम्ही मोटिवेट केलेलंच आहे. त्यामुळे त्यांना जर तुमच्या सोबत काम करायचंय किंवा या बिझनेस सिस्टीम मध्ये जॉईंट व्हायचंय तर त्यांना तुम्ही काय सांगाल? आमच्याकडे 4 लेवल्सवर आम्ही शिकवतो. पहिल्या लेवलवर मोटिवेशन, माइंडसेट, टूल्स आणि टेक्निक्स आम्ही त्यांना देतो, टूल्स देतो आणि नॉलेज आम्ही त्यांना देतो. हा पहिला लेवल झाला, ज्याच्यामध्ये मेनली जे मोटिवेशन आणि नॉलेजचं पार्ट असतो. दुसरा, त्या नॉलेजला आपण कोचिंग आणि ट्रेनिंगची सुरुवात आपण करतो दुसऱ्या लेवलवर, जेव्हा तिथे त्याचं यूज कसं करायचं ते आम्ही त्यांना शिकवतो. थर्ड लेवलवर एक मास्टर माइंड ग्रुपचा आपण पार्ट बनतो आणि लाईफ लॉंगची हँड होल्डिंग आणि सपोर्ट आम्ही देतो. आणि चौथ्या लेवलवर त्याच्यामध्ये जर तुमच्या कंपनीवरच काम करायचं आहे, तुम्हाला असं वाटतं की मी फक्त तुमच्याबरोबर आणि तुमच्या कंपनीवर काम केलं पाहिजे, चौथ्या टप्प्यावर अशा टाईपचे आम्ही सर्व्हिसेस देतो. परंतु जसं आपण शाळेत जातो तर डायरेक्ट आपल्याला 5वी मध्ये ऍडमिशन मिळत नाही, आपल्याला क्लास 1 पासूनच सुरुवात करावी लागते. तशीच जर आमच्या सिस्टममध्ये तुम्हाला यायचं आहे तर तुम्हाला बेसिक एक 5 डे कोर्स आहे, जो बिझनेस ऑटोमेशन टूल किट म्हणून जो कोर्स आहे तो कोर्स तुम्हाला जॉईन करावा लागेल. आणि त्याच्यानंतर जसं जसं तुमचा इंटरेस्ट आणि तुमचं इम्प्लिमेंटेशनची कॅपॅसिटी असेल आणि आम्हाला तुम्हाला शिकवायची कॅपॅसिटी असेल तसं तसं पुढचे कोर्सेस तुम्ही जाऊ शकता. तर माझ्याशी किंवा आमचा लाईफ चॅम्पियन्स इकोसिस्टमशी जुळायला तुम्हाला एकदम बेसिक 5 डे कोर्स सगळ्यात पहिले करावा लागेल. आणि त्याच्यानंतर मग पुढे जसा तुमचा इंटरेस्ट असेल आणि जसं तुमच्या बिझनेसची नीड, गरज असेल तसं आपण पुढे वाढू शकतो. त्याच्यासाठी कसं कॉन्टॅक्ट करायचं, आमचे जे वेबसाईट्स आहेत, बाकी जे सपोर्ट सिस्टम जो आहे ते नंबर्स तुम्हाला स्क्रीनवर दिसतातच आहेत. अगदीच. तर आता सरांनी सांगितल्याप्रमाणे नेमका बिझनेस करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक असतात ती संपूर्ण गोष्ट देखील या
कोर्समध्ये तुम्हाला मिळू शकते. स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसत आहेत, त्याचबरोबर वेबसाईट देखील दिसत आहेत. या वेबसाईटवर जाऊन देखील तुम्ही सरांशी संपर्क करू शकता आणि या नंबरवर फोन करून देखील या कोर्स संदर्भात तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता. सर, खूप खूप धन्यवाद की आज तुम्ही इथे आलात आणि बिझनेस सिस्टम बद्दल इतकी महत्त्वाची माहिती तुम्ही आम्हाला दिलीत. आपले आभार. धन्यवाद. त्याचबरोबर गुरुकिल्ली यशाची मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.